नवापूर नगरपालिके अंतर्गत जे शहरामधील काही दिव्यांग बंधू भगिनी असतील किंवा एकल महिला भगिनी असतील यांना नवापूर नगरपालिका अंतर्गत कार्यक्षेत्रामध्ये येणाऱ्या भावांना आणि बहिणींना जे आमचे नेते लोकनेते आदरणीय अजितदादा पवार साहेब यांच्या जयंतीच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने हा कार्यक्रम आयोजित केला होता। हा 13 तारखेपासून आमचा सप्ताह चालू आहे की विविध उपक्रम अजितदादांच्या आठवणींचा उजाळा करण्यासाठी हा आपल्याला करायचा आहे। आणि ज्या लोकनेत्यांनी जाणता राजा अजितदादांनी सर्वांसाठी शेवटच्या घटकापर्यंतच्या माणसासाठी त्यांनी काम केलेलं आहे, अशा व्यक्तींना आपण बोलवून त्यांना काहीतरी अजितदादांची आठवण राहावी म्हणून आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे काहींना आपण दिव्यांग लोकांना ड्रेस दिला, काही आमच्या भगिनी होत्या त्यांना आपण ड्रेस दिला, काही ज्या भगिनी आहेत किंवा माता आहेत त्यांना आपण साडी दिली। आणि हे असं जवळजवळ 320-25 असे हे सर्व लाभार्थी होते। त्या लाभार्थींना आपण अजितदादांच्या जयंतीच्या निमित्ताने हा आपण कार्यक्रम आयोजित केलेला होता। त्याला नवापूर शहरवासियांनी चांगला प्रतिसाद दिला आणि या नवापूर नगरीमध्ये जे राष्ट्रवादीचं निवडणुकीमध्ये जो विजय झाला आणि त्या विजयाच्या अनुषंगाने सन्माननीय नगराध्यक्ष जयंतजी जाधव, सन्माननीय उपनगराध्यक्ष माननीय नरूभाऊ नगराळे, नरेंद्रभाऊ नगराळे, गटनेता तसंच आमचे सर्व सन्माननीय सभापती, सन्माननीय नगरसेवक बंधू भगिनी आणि जे राष्ट्रवादीवर प्रेम करणारे आमचे सर्व मित्रमंडळी यांनी या सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा एक आगळा वेगळा कार्यक्रम आम्ही आयोजित केला। आणि त्याला नवापूर शहरातील आमचे दिव्यांग बंधू भगिनी असतील, एकल महिला भगिनी असतील, त्यांनी या ठिकाणी येऊन या कार्यक्रमासाठी आम्हाला सहकार्य मदत केलं आणि त्यांना आम्ही त्या दादांची आठवण म्हणून एक साडीचोळीचा कार्यक्रम आयोजित केला। तो कार्यक्रम चांगल्या पद्धतीने पार पडला आणि येणाऱ्या काही दिवसामध्ये नवापूर शहरामध्ये आम्ही ज्या ओपन स्पेस आहे किंवा खुली जागा आहे त्या ठिकाणी आम्ही वृक्षारोपणाचा कार्यक्रम आहे। त्याच पद्धतीने नवापूर नगरपालिका अंतर्गत जेवढ्याही शाळा असतील त्या शाळांमध्ये बालकांसाठी आम्ही बिस्किट वाटपाचा कार्यक्रम घेतलेला आहे। त्याच पद्धतीने रुग्णालय असतील, रुग्णालयामध्ये काही रुग्ण असतील त्यांना फळं वाटपाचा कार्यक्रमसुद्धा आम्ही घेतलेला आहे। त्याच पद्धतीने ज्येष्ठ नागरिक आहेत त्या ज्येष्ठ नागरिकांसाठी सुद्धा आम्ही काही स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत। युवकांसाठी खो खो आणि मैदानी सामन्यांची स्पर्धा आम्ही या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आयोजित केलेला आहे। कालच आपण रक्तदान शिबिराचा कार्यक्रम आपल्या नगरपालिका टाउन हॉलमध्ये घेतला आणि त्याला नवापूरवासियांनी, शहरातील माझ्या तरुण बंधू भगिनींनी या ठिकाणी प्रतिसाद दिला। त्यांनी स्वतः रक्तदान करून याच्यामध्ये या कार्यामध्ये देशसेवेच्या कार्यामध्ये त्यांनी आम्हाला सहभाग नोंदवला। त्या सर्व रक्तदात्यांचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो। आणि हा जो जिल्ह्यामधला जो कार्यक्रम चालू आहे हा अशा पद्धतीने पूर्ण जिल्ह्या स्तरावर चालू आहे आणि नवापूरमध्ये सुद्धा हा कार्यक्रम यशस्वीपणे चालू होणार आहे। आणि परवाच्या दिवशी दादांची जयंती आहे, तर जयंतीच्या निमित्ताने नगरपालिकेमध्ये आम्ही एक कार्यक्रम आयोजित केला आहे। सर्व सन्माननीय नगरसेवक बंधू भगिनी यांच्या वतीने हा आम्ही कार्यक्रम आयोजित केला आहे। त्याच पद्धतीने ग्रामीण भागामध्ये सुद्धा आमच्या आश्रमशाळा आहेत, त्या आश्रमशाळेमध्ये सुद्धा
आम्ही विविध छोटे मोठे कार्यक्रम आम्ही आयोजित केलेले आहेत बालगोपालांसाठी आणि ते सुद्धा कार्यक्रम अशा पद्धतीने आम्ही दादांची जयंती ही साजरी करत आहोत. तर या कार्यक्रमासाठी आमच्या सर्व टीमने नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, सन्माननीय सभापती, सन्माननीय नगरसेवक बंधू भगिनी, आमचे त्याच्यात ज्येष्ठ अमृत भाऊ असतील किंवा फारुखभाई असतील, या सर्वांनी मदतीचा हात दिला, सहकार्याचा हात दिला. अंबादास भाऊ असतील, हे सर्व नगरसेवक बंधू भगिनींनी मदतीचा हात दिला. सगळ्यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला. त्याबद्दल सगळ्यांचं मनापासून राष्ट्रवादीचा एक कार्यकर्ता म्हणून मी सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय राष्ट्र.